एक मोठी बातमी आहे। बातमी कोकणात येते आहे। कोकणामध्ये ठाकरे गटाला भाजपकडनं एक जोरदार धक्का बसणार असल्याची माहिती आहे। लांजा आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी भाजपत प्रवेश करतील अशी सूत्रांकडनं माहिती मिळते। भाजप संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडेल असं कळतंय। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन पार पडणार आहे आणि याच अधिवेशनात हा पक्षप्रवेश निश्चित मानला जातोय। राजन साळवी हे शिवसेनेचे एकनिष्ठ आहेत, ठाकरेंचे एकनिष्ठ आहेत, पण आता याच राजन साळवींनी आपला पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय। 12 तारखेला भाजपच्या महाअधिवेशनात राजन साळवी हे भाजपत प्रवेश करतील अशी माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवींच्या मागे चौकशीचा ससेमिराही लागलेला। तुषार रूपनवार आपल्याला अधिक माहिती देतील। तुषार, या पक्षप्रवेशासंदर्भातले अपडेट्स काय? आपण पाहिलं असेल तर आता कोकणामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसताना पाहायला मिळणार आहेत। राजन साळवी आपल्याला लांजाचे जे आमदार आहेत, माजी आमदार, ते लवकरच आपल्याला भाजपमध्ये पक्षप्रवेश करताना पाहायला मिळतील। भाजपा संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश केला जाणार आहे। शिर्डी येथे 12 जानेवारीला भाजपाचं महाअधिवेशन होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खात्रीलायक सूत्रांनी जी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली त्या माहितीनुसार राजन साळवी आणि रवींद्र चव्हाण यांच्यामधली बैठक ही सकारात्मक पार पडलेली आहे। यापूर्वी आपण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, यापूर्वी राजन साळवींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता। राजन साळवींनी जरी त्यांच्या पक्षाविषयी नाराजी व्यक्त करून दाखवली नसली तरी ते आपल्याला अनेक नेत्यांशी, प्रमुख नेत्यांशी पक्षासंदर्भात नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत होते आणि अखेर राजन साळवी आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला आपल्याला, त्यामुळे नवीन वर्षात ठाकरे गटाला बसणारा हा पहिला धक्का आहे। राजन साळवी भाजपत प्रवेश करणार आहेत। शिर्डीमध्ये होणाऱ्या अधिवेशनात हा पक्षप्रवेश पार पडेल अशी माहिती आहे।